हाय हॅलो नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन रेसिपीमध्ये। हे बघा, हे आहे चणा डाळीचं सुकं बेसन किंवा पिठलं, आमच्यात याला पुरणावळ म्हणतात। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। ही बघा, ही घेतली आहे मी अर्धा कप चणा डाळ। हे बघा, ह्या मेजरनं तुम्ही कुठल्याही वाटीचं मेजर घेऊ शकता। हे बघा, ही चणा डाळ मी 3 ते 4 तास आधी भिजू घातलेली आणि मस्त भिजली। आता तुम्ही पाहिजे तर रात्री भिजू घालून सकाळी ही रेसिपी करू शकता। हे बघा, नखाच्या साह्याने असं दाबलं तर ती लगेच तुटते, म्हणजे ही आपली डाळ भिजली। आता याला आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहिजे तर खलबत्त्यात पण वाटून घेऊ शकता। जास्त फाईन नाही करायचं आपल्याला, फक्त याला जाडसर असं ठेवायचं। हे बघा, अशा प्रकारे, जास्त बारीक पण नाही, जास्त जाडसर पण नाही ठेवायचं। खूप मस्त लागतं हे असं बनवलं। आपण पिठाचं तर खूप वेळेस बेसन बनवतो, अशा पद्धतीने एकदा करून बघा। तर एक कढई ठेवली आहे गॅसवरती आणि त्यामध्ये 1.5 पळी मी तेल टाकलं आहे। हे बघा, अशा प्रकारे 1.5 पळी तेल टाकून घेतलं आहे। त्यानंतर यामध्ये मी टाकली आहे पाऊण चमचा मोहरी। तेल गरम झाल्याच्या नंतर मोहरी टाकून घेतली आहे। मोहरी मस्त अशी फुलल्याच्या नंतर त्यामध्ये जिरं टाकून घेतलं आहे पाऊण चमचा। आणि कसं बेसन पिठाचं आहे त्याच्यामुळे त्यामध्ये हिंग टाकलं आहे, कारण डाळ थोडी पचायला जड असते। नंतर कढीपत्ता टाकला, कारण कढीपत्त्याचा खूप मस्त स्वाद येतो। हे बघा, बारीक चिरलेला कांदा टाकला आहे आणि त्यामध्येच लगेच हिरवी मिरची आहे ती, पण ती लाल झाली आहे ठेवून तर तुमच्याकडे असलेली तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता। हे बघा, अशा प्रकारे सर्व टाकून झाल्याच्या नंतर चमच्याच्या साहाय्याने फिरवून घेतलं आणि बारीक चिरलेला लसूण, एक 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून टाकल्यात मी, आणि तेही व्यवस्थित परतून घेते। आणि कांदा लवकर परतण्यासाठी त्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकले आणि थोडं अर्धं टाकले, कारण मी नंतर मीठ नाही टाकणार आहे, कारण मिरचीला पण मीठ खूप मस्त व्यवस्थित लागून जातं असं फोडणीत टाकल्यानंतर। हे बघा, पाऊण चमचा हळद टाकली आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते मी। हे बघा, अशा प्रकारे तेलात व्यवस्थित सर्व परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण वाटलेली डाळ टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊया आपण। आणि गॅसची फ्लेम ही लोच ठेवा। कसं हाय फ्लेमवरती हे यामध्ये पाण्याचा अजिबात अंश नाही, त्यामुळे तुम्ही गॅसची फ्लेम ही मंदच ठेवा। आणि नंतर एक झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया आपण। हे बघा, आता हे वाफलं आहे आपलं, ऑलमोस्ट एक वाफ काढून घेतली आणि परत बुडाला न लागू नये म्हणून याला परत फिरवून घेते मी एक वेळेस। हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित न बुडाला लागू देता किंवा करपू न देता आपल्याला व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिट परतून झाल्याच्या नंतर याला आपल्याला थोडंसं पाण्याचे असे शिंतोडे शिंपून घ्यायचं पाणी थोडंसं। हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित सर्व साईडचं जे चिकटलेलं असेल ते सुद्धा व्यवस्थित काढून घेऊन थोडं पाण्याचं शिंतोडे असे शिंपडून घ्यायचे आहेत। पाणी जास्त नाही टाकायचं, कारण आपण कोरडं बेसन बनवतो ना, त्यासाठी थोडंसं, म्हणजे हे ओलसर राहावं आणि डाळ व्यवस्थित असं शिजली जाईल। तसं तर ती डाळ भिजलेली आहे, पण थोडासा ओलावा राहण्यासाठी त्याला थोडेसे पाण्याचे शिंतोडे टाकून घ्यायचे आहेत। आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून परत 1 ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया। हे बघा, एक वाफ काढल्याच्या नंतर आपलं बेसन मस्त असं सुट्टं खूप मस्त होतं आणि हे नुसतंही खाऊ शकता तुम्ही, आणि प्रवासासाठी तर खूप उत्तम पर्याय आहे आणि खूप छान लागतं। नक्की ट्राय करून बघा। हे बघा, किती सुट्टं मस्त झालं आहे ना। हे बघा, किती छान दिसतंय दिसायला, पण कलर पण किती छान आला बघा, खूप छान दिसतं। आणि दिसायला जितकं छान दिसतं ना, तितकंच खायला पण खूप छान लागतं। तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी, आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये हे घेऊन दाखवते, आणि तुमच्याकडे असेल तर कोथिंबीर नक्की टाका। माझ्याकडे नव्हती सध्या, त्यासाठी मी नाही टाकली आहे।
तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोथिंबीर टाकून सर्व करू शकता. खूप छान लागते आणि नुसतीसुद्धा खायला छान लागते ही डाळ. हे बघा, डाळ भिजवून केलेलं बेसन. हे बघा, खूप छान दिसतंय. नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.